आज तर डायरेक्ट दोन्ही ट्रॅक्टर आपल्या एका शेतामध्ये आणि सोनूला तब्बल एका महिन्यानंतर चालू करत होतं. मनामध्ये थोडी शंका होती आणि या घोरपडीसारख्या दिसणाऱ्या वळीने आज तर माझा जीवच घ्या. पहिले तर सोनू जवळ पोहोचलो आणि एका महिन्यामध्ये याची अशी अवस्था होती. आता हे काय चालू करण्याच्या अवस्था नव्हता तरी पण सेल्फ मार आणि एकाच सेल्फ पण चालू झाला ना राव. सच में ये बात काबिल तारीफ है हमारे सोनू की. आता या सोनूचं सगळं फाउंडेशन वगैरे खोलून ठेवलं होतं म्हणून पहिले त्याला फाउंडेशन बसून घेतलं आणि लगेच हारे जोडण्याच्या तयारी लावली आणि मी मशीन जोडीपर्यंत पप्पा लॉयन घेऊन शेतामध्ये पोहोचले पण होते आणि शेतात पोहोचताना मला पहिले फोन करून सांगितलं की वाटामध्ये चिखल ट्रॅक्टर सांभाळणार नाही तर उत्ताना पाडशी. आता हे चिखल तर मी पदशीर पाड पाडला म्हणून डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये आणि जास्त नेटाचं काम लागू नये म्हणून गुप्ती आपल्या पोतडा धरून बसलो हालेरच्या खाली. आता इथलं तर सगळं खळ काढून जायचं म्हणून डायरेक्ट पोहोचलो वरच्या शेतामध्ये आणि ही इथली घोरपडीसारखी वळे बघून तर म्हणजे आख्याला डोळ्यात फिरत होते कारण एवढी वळे आम्हाला दोघांनाच काढायची होती. पहिले तर हे सगळे धसकट उपटी उपटी क्रिकेट मैदान एवढी जागा केली आणि थोडी वाऱ्याने दिशा का बदलली आम्हाला आख्याला जागा बदलायला लागली. आता जेवढी आम्ही या साईडला जागा केली होती तेवढी परत या साईडला जागा करायची होती. नाही जागा करणं हे अवघड नव्हतं परंतु धसकट उपटणं हे अवघड होतं कारण माझ्या हातात सगळे सारपाटा गेले तेवढे. फायनली सगळी जागा तर करून जायची म्हणून डायरेक्ट आता हालेरला चालू केली. फायनली ही सगळी घोरपड तर हालेरमध्ये टाकून झाली होती. आय मीन सगळे वळे तर काढून झाली होती म्हणून तुरीचे कट्टे वगैरे सगळे ट्रॉली भरून डायरेक्ट आता निघालो गावात. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास शेअर लाईक फॉलो करून टाका. धन्यवाद.